मठाला बाहेरून कुलूप लावलेलं, स्वामी आत गाढ झोपलेले. मग अचानक मठाच्या बंद दारातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर कसा आला? 19 मार्चच्या आजच्या भागात पहा सोलापूरच्या गोरे शास्त्रींनी पाहिलेला स्वामी समर्थांचा तो अद्भुत चमत्कार. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्य स्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण पाहणार आहोत की साक्षात परमेश्वराला कोणीही आणि कशातही कोंडून ठेवू शकत नाही. सोलापूरचे वेदसंपन्न श्री परशुराम भट म्हणजेच गोरे शास्त्री काही कामानिमित्त चळंब्याला आले होते. त्यांनी रामदासी बुवांच्या मठात स्वामींना विश्रांती घेताना पाहिले आणि दर्शनासाठी ते तिथेच थांबले. पण थोड्या वेळाने रामदासी बुवांनी मठ बंद करायचा आहे असे सांगून गोरे शास्त्रींना बाहेर काढले आणि स्वामी यात असतानाच मठाला बाहेरून भले मोठे कुलूप लावले. गोरे शास्त्रींनी त्यांना विचारले सुद्धा, अहो स्वामी यात झोपले आहेत, कुलूप का लावता? पण बुवांनी अहंकाराने त्यांना गप्प केले. रामदासी बुवा निघून गेले, पण गोरे शास्त्री मठाबाहेरच थांबले. थोड्या वेळातच त्यांच्या डोळ्यांसमोर एक अद्भुत चमत्कार घडला. मठाचा दरवाजा बंद असतानाच एक तेजस्वी ज्योत दारातून बाहेर पडले आणि नदीच्या दिशेने धावू लागले. शास्त्री बुवा सुद्धा त्या ज्योतीच्या मागे धावले. ती ज्योत नदी काठावर गेली आणि तिथे साक्षात स्वामी समर्थ प्रकट झाले. स्वामींनी नदीत स्नान केले आणि औदुंबराखाली येऊन बसले. गोरे शास्त्री स्वामींच्या पाया पडले तेव्हा स्वामी त्यांना मायेने म्हणाले, शास्त्री बुवा, तुम्हाला आम्ही सोलापुरात भेटू. केवळ गोरे शास्त्रींना दर्शन देण्यासाठी स्वामी बंद मठातून बाहेर आले होते. गोरे शास्त्रींना खात्री पटली की स्वामी हे साक्षात परमेश्वराचे अवतार आहे. आपण नेहमी म्हणतो की परमेश्वराला शरण जा. याचा अर्थ असा की आपले सारे अस्तित्व त्याला अर्पण करा. या मानवी देहाबद्दल कृतज्ञ राहा आणि देवाच्या नामात सतत मग्न राहा. शरीराने व्यवहार करत असताना मन नेहमी त्या परमेश्वरी शक्तीशी एकाग्र करा. नामस्मरण हेच आपल्याला ईश्वराच्या समीप नेण्याचे एकमेव साधन आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींची ही प्रकाशमय लीला तुम्हाला कशी वाटली? कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि उद्या 20 मार्चला स्वामी कोणती नवीन प्रचिती देणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.